यानंतर साताऱ्याचा आढावा घेऊयात। महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शशिकांत शिंदे यांना अटक होऊ शकते असं पवारांनी बोलणं म्हणजे तपास यंत्रणेवर दबाव टाकण्याचा भाग आहे। आम्ही साताऱ्यामध्ये जिंकत आहोत, आम्हाला रडीचा डाव खेळण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली। पवारांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। शशिकांत असं केली तर आम्ही सातारा जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही। या पद्धतीनं कुठल्याही तपास यंत्रणेला त्या ठिकाणी दबावात आणणे अशा पद्धतीचे वक्तव्य करून तपास यंत्रणेला दबावात आणणे असा याचा भाग असतो। त्यामुळे त्यावर मला काही फार माहिती नाही आहे। काही रडीचा डाव नाही आहे। आम्ही 51% मतं घेऊन जिंकतोय। उदयराजे भोसलेजी प्रचंड मतांनी निवडून येत आहे। काही रडीचा डाव नाही आहे। ऑलरेडी ते निवडणुकीतून पराभूत झालेच आहे। त्यामुळे आम्हाला रडीचा डाव खेळायची गरज आहे।